नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर हे काम नाही केलं तर तुमचं मतदान यादीतून नाव कमी करण्यात येईल किंवा तुमचं मतदान कार्ड बंदसुद्धा होऊ शकतं. अशा प्रकारचा मेसेज तुम्ही सध्या अलीकडच्या काळात नक्कीच पाहिले असणार आहे. तर ही अशा प्रकारचा मेसेज आता सध्या आपल्यासमोर का येत आहे त्याचं एक कारण आहे. कारण असं आहे, आता सध्या महाराष्ट्रामध्ये SIR नावाची एक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे आणि ही जी मोहीम आहे ही 2 टप्प्यामध्ये काम करणार आहे. आता नेमकं SIR आहे काय, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ज्याने तुमचं मतदान यादीतून नाव कमी नाही केलं जाणार आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार. आता पहिल्या टप्प्यामध्ये काय होणार आहे, तर पहिल्या टप्प्यामध्ये नावाची मॅपिंगची जी प्रोसेस आहे ती केली जाणार आहे. म्हणजे काय, तर 2002ची जी यादी आहे, म्हणजे ही जी प्रोसेस होती ही पहिले एकदा 2002ला सुद्धा करण्यात आली होती. तर आता 2002च्या यादीमध्ये ज्यांचे नाव आहेत आणि आत्ताच्या यादीमध्ये त्यांचे नाव आहे, तर त्या दोन्ही नावांचं मॅपिंग केलं जाणार आहे. आता काही लोकांचं काय होतं, नाव 2002च्या यादीमध्ये नाही आहे, परंतु कमीत कमी त्यांचे जे नातेवाईक असणार आहे, म्हणजे जसं आई असेल, वडील असेल, त्यांचे तरी नावं त्या यादीमध्ये असायला पाहिजे. मग त्या यादीमध्ये जर त्यांच्या आईवडिलांचे किंवा नातेवाईकाचे नावं आहेत तर मग तरीसुद्धा त्यांचं इथं मॅपिंग केलं जाणार आहे, ज्यांची नावं 2002च्या यादीमध्ये नाही आहे. परंतु काही लोकांचं असं होणार आहे की नावच नाही आहे, म्हणजे नातेवाईकांचं नाव जुन्या यादीमध्ये बिलकुलच नाही आहे, तर त्यांच्यासाठी काही रेकॉर्ड नाही आहे. मग त्यांना काय करायला लागणार आहे, त्यांच्यासाठी दुसरा फेस आहे. दुसऱ्या फेसमध्ये काय होणार आहे, म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये मग त्यांच्यासाठी काही फॉर्म फिलिंगची प्रोसेस असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला दुसरे काही डॉक्युमेंट्स द्यावं लागणार आहे की आम्ही इथलेच रहिवासी आहोत, आम्ही भारतीयच आहोत. त्यासाठी तुम्हाला रहिवासी लागू शकतं किंवा राशन कार्ड असेल, दुसरे काही डॉक्युमेंट्स लागू शकतात. आता सध्या त्याचं काय निकष असणार आहे सध्या माहीत नाही, परंतु ते दुसरा फेस असणार आहे. तर पहिल्या फेसमध्ये काय केलं जाणार आहे की तुमच्या 2002च्या यादीच्या अनुसरून म्हणजे रेफरन्स घेतला जाणार आहे आणि तुमच्या या यादीमधले जे नाव आहेत त्यांच्यासोबत मॅपिंग केलं जाणार आहे. सिम्पल आहे. आता यामध्ये काय होणार, मग ज्यांचे डबल नाव आहे ते कमी करण्यात येईल, जे मयत झालेले आहेत त्यांचे नाव कमी करण्यात येईल, ज्यांचे नवीन नावं ॲड करायचे आहेत ते नवीन नावं ॲड करण्यात येईल. जसं की समजा आता माझं नाव जर यादीमध्ये नाही आहे तर माझ्या आईचं, वडिलांचं, कोणाचं तरी नाव यादीमध्ये असणार आहे 2002च्या, तर त्यानुसार माझंही नाव ॲड करण्यात येईल. आणि माझं नाव ऑलरेडी जरी असेल पण आता मी 2002च्या आधी नाव माझं यादीमध्ये नव्हतं, मी 5ला 6ला जर वोटर ID कार्ड बनवलं असेल तर 2002च्या यादीमध्ये माझं नाव नाही आहे, तर मग त्याला फक्त मॅपिंग केलं जाणार आहे. आता मॅपिंग करण्यासाठी ही प्रोसेस तुम्ही स्वतःही करू शकता किंवा BLO तुमच्या दारापर्यंत येणार आहे. एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, ते लोक तुमचं काम हे स्वतः करणार आहेत. पण जर तरी तुम्हाला स्वतःहून करायचं असेल तर त्यासाठी काय आहे, एक ॲप आहे, त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्यामध्ये तुम्हाला 2 नंबरलाच एक ऑप्शन भेटतो, SIR नावाची यादी आहे SIR म्हणून, त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला 2002मध्ये तुमचं नाव शोधायचं आहे. तुमचं नाही आहे तर कोणातरी नातेवाईकाचं, म्हणजे आई, वडील, आजोबा कोणी असेल आपले पूर्वज, त्यांचे नाव शोधायचे, त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. तुमचं नाव या यादीमधलं नाव शोधायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि BLO ऑफिसरला पाठवायचा आहे. तुम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता. तिथे खालीच एक ऑप्शन भेटतं की नो युअर BLO म्हणून, त्यामधून तुम्हाला त्याचं नाव घ्यायचं आहे. मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ॲपची लिंक देणार आहे, त्यावरून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. जर हे सगळं तुम्हाला नाही करायचं आहे तर तुम्ही निवांत राहा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर बघा, या प्रकारची संपूर्ण प्रोसेस असणार आहे. आशा करतो तुम्हाला दिलेली माहिती नक्कीच आवडली असणार. जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.